अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। श्रावण महिना हा सणाचा महिना म्हणून ओळखला जातो। यामध्ये अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात। नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा। श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो। या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा करतात। यंदा ही पौर्णिमा 19 ऑगस्टला म्हणजे श्रावणातील तिसऱ्या सोमवारी आली आहे। या दिवशी कोळी बांधव समुद्राशी विधिवत पूजा करत असतात। तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना केली जाते। या दिवशी वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी समुद्राची पूजा केली जाते। त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये काही महत्त्वाचे उपाय, उपासना आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि काही प्रभावी उपाय सुद्धा सांगणार आहे। तर आपल्याला येत्या सोमवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे। त्याचबरोबर ही वस्तू आपल्याला मुलांवर ओवाळून टाकायची आहे। ही वस्तू ओवाळून टाकल्याने मुलावर कधीही वाईट, संकट, विघ्न, अडचणी हे येणार नाहीत। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्याने घराची प्रगती होत असते। त्याचबरोबर ही नारळी पौर्णिमा आहे आणि यामुळे या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला नारळाच्या बाबतीत ही एक चूक ही अजिबात करायची नाही। तर अशी कोणती चूक आपल्याला करायची नाही, तसेच कुलदेवीला अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहत रहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। श्रावण महिन्यातील ही नारळी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते। या दिवशी आपल्या घरामध्ये रक्षाबंधन आपण साजरं करत असतो। त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा आणि उपाय सुद्धा केले जातात। आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा केली जाते, अन्नपूर्णा मातेची सेवा केली जाते। त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये सत्यनारायण पूजा सुद्धा केली जाते। तर या वर्षी रक्षाबंधनाला भद्राची सावट असल्यामुळे आपल्याला रक्षाबंधन साजरं करण्यासाठी काही वेळ दिलेला आहे। त्या वेळेमध्येच आपल्याला हे रक्षाबंधन आहे ते साजरं करायचं आहे। रक्षाबंधन आपल्याला कोणत्या वेळेमध्ये साजरं करायचं आहे, राखी ही कोणत्या वेळेला बांधायची आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। सोमवारी पहाटे भद्रकाळ 5:32 सुरू होणार आहे। सोमवारी पहाटे 5:32 सुरू होणार आहे भद्रकाळ आणि दुपारी 1:34 संपणार आहे। मग तुम्ही दुपारी 1:34 तुम्ही त्याच्या पुढच्या म्हणजे 1:34 झाल्याच्या नंतर तुम्ही राखी बांधू शकता, काही हरकत नाही। फक्त तुम्हाला 1:34 तुम्हाला सकाळी राखी बांधायची नाही, दुपारी 1:34 हे भद्रकाळ आहे, हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत। त्याचबरोबर फरशी पुसताना फरशीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून तुम्हाला फरशी पुसायची आहे। हळदीचं लेपन करायचं आहे तुम्हाला उंबरट्यावरती। मेन दरवाजा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि हळदीने त्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे। अशा पद्धतीने पौर्णिमेच्या दिवशी ही कामे आपल्याला करायची आहेत। कुलदेवीला सगळ्यात महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे, ती म्हणजे कुंकुम अर्चन करायचं आहे। कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचे जो रक्षण करतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये कुलदेवीला खूप महत्त्व दिलं जातं। जेव्हा आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य असतं तर त्या शुभ कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे आणि यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करून ही पूजा केली जाते। त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला ओटीचं सामान तुम्हाला अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची पूजा करायची आहे आणि पूजा करून झाल्याच्या नंतर एक लिंबू तुम्हाला अर्पण करायचं आहे कुलदेवीला। हे लिंबू तुम्हाला दिवसभर देवघरामध्येच तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे लिंबू संध्याकाळी तुम्हाला उचलायचं आहे। उचलून याचे 2 भाग करायचे आहेत या लिंबाचे तुम्हाला।
आणि 7 वेळेस तुम्हाला हे हातामध्ये धरायचं आहे आणि 7 वेळेस तुम्हाला हे लिंबू आपल्या मुलांवरतून तुम्हाला उतरवायचं आहे। 7 वेळेस उतरल्याच्या नंतर बाहेर जायचं आहे आणि दोन्ही दिशांना हे लिंबू फेकायचं आहे। तुम्ही कोणत्याही दोन्ही दिशांना हे लिंबू फेकू शकता। त्याचबरोबर एक दिवा तुम्हाला घराच्या बाहेर तुम्हाला लावायचा आहे। सायंकाळच्या वेळेला हे दिवा तुम्हाला लावायचा आहे, कारण माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते। त्यामुळे तुम्हाला घराच्या बाहेर एक सायंकाळच्या वेळेस एक दिवा लावायचा आहे। त्या दिव्याची वात तुम्हाला पिवळी करायची आहे। त्या वातीला तुम्हाला थोडंसं हळद लावून ती वात तुम्हाला पिवळी करायची आहे। हे उपाय केल्याने धनधान्य समृद्धी ही प्रदान करत असते माता लक्ष्मी आपल्याला। त्यामुळे तुम्हाला हे करायचं आहे। आणि तुम्हाला नारळावरती कर्पूर होम तुम्हाला नारळ पौर्णिमेच्या दिवशी करायचा नाही, पुढच्या पौर्णिमेला तुम्हाला करायचा आहे, कारण ही नारळी पौर्णिमा आहे। आपण सत्यनारायणला नारळ ठेवतो, आपण नारळाचे मिठाईच खात असतो त्या दिवशी। त्यामुळे तुम्हाला कर्पूर होम आहे ते करायचा नाही नारळावरती, पुढच्या पौर्णिमेला तुम्हाला करायचा आहे। श्री स्वामी समर्थ।